महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमाती आणि 33 अन्यायग्रस्त जमातींना बाळासाहेब बळवंतराव सोलापूरकर हे मार्गदर्शन करतात. महाराष्ट्राच्या विस्तारित क्षेत्रातील अन्यायग्रस्त तमाम महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमात बांधवांनो, भगिनींनो, युवकांनो आणि तरुणांनो, मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव आपल्याशी या ठिकाणी मी संवाद साधतोय. आपणाला एक मी कळकळीचं अत्यंत विनम्रपणे एक आव्हान करतोय की हे सरकार छत्रपती शाहू महाराज फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राज्य करतं. या फुले शाहू आंबेडकरांनी सातत्याने या महाराष्ट्रातील दबलेल्या, पिचलेल्या, गांजलेल्या आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये जीवन जगणाऱ्या अन्यायग्रस्त आदिवासींना नेहमी न्याय देण्याची भूमिका घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण 1950ला घटनेमध्ये दिलं. परंतु गेल्या महाराष्ट्राला, या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 80 वर्ष होत आली, तरी सुद्धा अन्यायग्रस्त महादेव मल्हार विस्तारित क्षेत्रातील अन्यायग्रस्त महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमात अजूनही सवलतीपासून वंचित आहे. यांच्यावरती अन्याय कोण करतंय, या जमातीचा खरा दुश्मन कोण आहे, हे समाज बांधवांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही 25 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र जनसंपर्क दौरा आयोजित केला होता. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधून आपण जनसंपर्क दौरा पूर्ण करून आज खानदेशामध्ये आपला दौरा जात आहे. अहिल्यानगरमध्ये आज आपली मोठी सभा होत आहे. राज्यातील अन्यायग्रस्त आदिवासींचा मोठा प्रतिसाद या जनसंपर्क दौऱ्याला मिळाला असून ही लोक चळवळ आपल्या सर्वांचे नेते दत्ताभाऊ सुरवसे आणि आम्ही हातात घेतलेली आहे. मित्रांनो, दत्ताभाऊ सुरवसे असतील किंवा मी प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव असेल, कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही, कोणत्याही आम्ही संघटनेशी निगडीत नाही. आम्ही समाजाचे आहोत आणि समाज आमचा आहे, ही भावना आमच्या मनामध्ये आहे. या अडचणीत आलेल्या समाजाला एकत्रित करून राज्यात त्यांची एक मोठ बांधण्याची आमची भूमिका आहे. हे प्रस्थापित आदिवासी आमदार गेली 50 वर्ष झालं आदिवासी विभाग अगदी वाटून खरडून खात आहेत. आपल्या नावावरती आमदार घेत आहेत, आपल्या नावावरती खासदार घेत आहेत, आपल्या नावावरती 9.35% फंड घेत आहेत आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देताना मात्र आपणाला बोगस ठरवलं जात आहे. सातत्यानं आपल्यावरती अन्याय केला जात आहे. ह्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. अनेक जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलनं होत आहेत, पण राज्यव्यापी मोठं आंदोलन आपण कधी उभा करू शकलो नाही आणि हीच उणीव आमच्या मनामध्ये होती. ती उणीव दूर करण्यासाठी जनसंपर्क दौरा आयोजित करून संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमाती बांधवांना एकत्र करण्यासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे. या दौऱ्याच्या निमित्तानं जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ज्यांच्या नियंत्रणामध्ये काम करते ती महाराष्ट्र अनुसूचित जमाती संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, यालाच आपण TRTI असं म्हणतो. या संस्थेवरती आपण 11 तारखेला हल्लाबोल मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि नागपूर हिवाळी अधिवेशन आगामी काळामध्ये जे होत आहे नागपूर या ठिकाणी, त्या ठिकाणी 5 ते 5.5 लाख लोकांचा मोर्चा घेऊन या शासनाला जाग आणण्यासाठी आणि प्रस्थापित आमदार जे आपल्यावर अन्याय करत आहेत, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही लोक चळवळ आपण उभा केलेली आहे. मित्रांनो, आपला युवक सक्षमपणे उभा राहिला पाहिजे, तो स्वाभिमानाने जगला पाहिजे, गावगाड्यामध्ये त्याची ओळख असली पाहिजे. आज आपली जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळं, सुलभ पद्धतीने मिळत नसल्यामुळं अनेक आमचे तरुण उद्ध्वस्त झालेले आहेत, दिशाहीन झालेले आहेत. या तरुणाला कुठेतरी न्याय देण्यासाठी
ही संघर्षाची चळवळ आहे, ही लोक चळवळ आहे. ही कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही, कोणत्याही संघटनेशी निगडीत नाही. ही लोकांनी उभा केलेली चळवळ आहे. आज लोकांनीच हे आंदोलन आता हातामध्ये घेतली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं मोठ्या संख्येनं या लोक चळवळीमध्ये लोक सहभागी, आपण सर्वांनी, प्रत्येक व्यक्तीनं या चळवळीला आता मोठं करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत ही जी आता आपण लोक चळवळीची मशाल पेटवलेली आहे, ती लोक चळवळीची मशाल कोणत्याही परिस्थितीमध्ये विझू न देण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची आहे, हे या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावं वाटतं. आपणाला आपल्या समाजाचा राज्यामध्ये चेहरा नाही. सगळ्या समाजाचे नेते मंडळी आहेत, पण महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीतील अन्यायग्रस्त आदिवासींचा राज्याचा चेहरा कोण आहे माहीत नाही. आपण अनेक वेळा आंदोलनं केली, उपोषणं केली, आपण आंदोलनाचे सगळे प्रकार या ठिकाणी आपण पूर्ण केले, परंतु आपल्याला अपेक्षित असा न्याय भेटला नाही. का तर संघटित शक्ती आपण उभा करू शकलो नाही. आणि ही संघटित शक्ती उभा करून समाजाला न्याय देण्यासाठी हे आंदोलन आपण हातात घेतलेलं आहे. मोठ्या संख्येनं या आंदोलनाला आपण उपस्थित राहावं आणि हे आंदोलन यशस्वी करून समाजाला न्याय मिळवून द्यावा आणि देण्यासाठी आपण मदत करावी. हा जो मोर्चा असेल हा ऐतिहासिक असेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी या लोक चळवळीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं विनम्रपणे मी आवाहन करतो आणि थांबतो. जय संविधान, जय आदिवासी, जय आदिम, जय राघोजी, जय बिरसा.